किंवा त्यांची उपासना करणार नाही। त्यांची उपासना करणार नाही। देवाने अवतार घेतला आहे, देवाने अवतार घेतला आहे, यावर माझा विश्वास नाही। यावर माझा विश्वास नाही। बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे, बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे। हा खोटा आणि खोडसाळ खोटा आणि खोडसाळ प्रचार होय प्रचार होय असे मी मानतो। असे मी मानतो। मी श्राद्ध पक्ष करणार नाही, पक्ष करणार नाही, मी पिंडदान करणार नाही, पिंडदान करणार नाही, मी बौद्ध धर्माच्या विरुद्ध बौद्ध धर्माच्या विरुद्ध विसंगत असे कोणतेही आचरण करणार नाही। असे कोणतेही आचरण करणार मी कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणांच्या हातून करवून घेणार नाही। सर्व मनुष्य मात्र एक समान आहेत असे मी मानतो। मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करीन। मी भगवान बुद्धांनी सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करीन। मी भगवान बुद्धांनी सांगितलेल्या वर दया करीन व त्यांचे लालन पालन करीन। मी चोरी करणार नाही, मी व्यभिचार करणार नाही, मी खोटे बोलणार नाही, मी दारू पिणार नाही। प्रज्ञाशील करुणा या बौद्ध धर्माच्या 3 तत्वांची सांगड घालून मी माझे जीवन चालवीन। मी माझ्या जुन्या मनुष्य मात्रांच्या उत्कर्षाला बाधक असणाऱ्या व मनुष्य मात्रास असमान व नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा त्याग करतो व बौद्ध धर्माचा स्वीकार करतो। बौद्ध धर्म हा सद्धम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे। माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो। मी इतपर बुद्धाच्या शिकवणुकीप्रमाणे वागेन अशी प्रतिज्ञा करतो। आपण सर्वांनी रत्नोत्तर शरण ग्रहण करायचं, हात जोडा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे धर्मांतर हे कोणाला चिडवण्यासाठी नव्हते किंवा कोणाच्या विरोधात नव्हते। नागपूर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर करण्याची घोषणा केली, त्यावेळेला अनेक लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यावर अत्यंत तिखट अशा प्रखर टीका केल्या। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल त्यावेळेला असे बोलले गेले की नागपूर हे RSSचं मुख्य केंद्र असल्यामुळे डॉक्टर आंबेडकरांनी नागपूर या शहरात धर्मांतर करण्याचे निवडले। त्याला उत्तर देत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणाले की ही गोष्ट तर माझ्या ध्यानीमनी सुद्धा नाही। आपले नाक खाजून कुणाला डिवचण्या इतकं माझ्याकडे वेळ नाही। माझे काम फार मोठे आहे, त्यामुळे कोणीही असा गैरसमज करू नये की मी कुणाला खिजवण्यासाठी नागपूर या शहराची निवड केली। आपणा सर्वांना एक गोष्ट ज्ञात करून देतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणात विशद करत असताना असं सांगतात की त्यावेळेला आर्य आणि अनार्यांच्या लढाया झाल्या, त्यामध्ये सर्व नागवंशी लोकांना मारून टाकण्यात आलं। असित मुनींनी एका नागवंशी परिवाराला वाचवलं आणि त्या एका परिवाराचे त्यानंतर लाखो परिवार झाले आणि त्या नागवंशी लोकांनी बुद्धाचा धम्म हा अस्तित्वात ठेवला, तो जिवंत ठेवला। काही अंतरावर मनसर या ठिकाणी थांबले आणि त्या परिसरातील असलेल्या नागवंशी लोकांना त्यांनी एकत्र करून मनसर हे ठिकाण बौद्ध धर्माच्या प्रचाराचं आणि प्रसाराचं केंद्र आहे। कारण अशोक हा चंड अशोक मानला जात होता, क्रूर राजा मानला जात होता। अशा आचार्यत्वामध्ये बुद्ध धर्म आणि संघाला शरण गेला। कृष्ण पक्षातील 15 दिवस
आणि शुक्ल पक्षातील बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतराचं 1956च्या ऑक्टोबर बुद्धाच्या नंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात एवढ्या शिस्तबद्ध पद्धतीने आणि एवढ्या निष्ठेने धम्मक्रांती घडवून आणणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव महापुरुष आहेत। हे डॉक्टर योगायोगाने त्या दिवशी लोकांना दलित लोकांना धर्म सहभागी झालेल्या लोकांना महिन्याच्या बाबासाहेब आंबेडकरांनी त्यामुळे निवडला होता आणि म्हणून अशोका विजयादशमी 14 ऑक्टोबर 1956 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर करण्याचं निश्चित केलं। दसरा हा जो सण त्या दिवशी साजरा केला जातो तो बौद्ध संस्कृतीचा नव्हता, तो बौद्ध संस्कृतीमध्ये कुठेही त्याचा उल्लेख नाही। त्यानंतर वैदिक धर्मातील लोकांनी बौद्ध संस्कृतीमधल्या महत्त्वपूर्ण असलेल्या घटनांना हाणून पाडण्याकरिता बौद्ध संस्कृतीमध्ये असलेल्या महत्त्वपूर्ण असलेल्या घटनांचे महत्त्व कमी करण्याकरिता जाणून बुजून त्याच दिवशी ज्या दिवशी बौद्ध संस्कृतीमध्ये बौद्ध चळवळीमध्ये बौद्ध धर्माच्या इतिहासामध्ये महत्त्वाचे दिवस आहेत त्याच दिवशी काही ना काहीतरी वेगळ्या प्रकारचे उत्सव त्यांनी त्या ठिकाणी उभे केले। तर विजयादशमी आणि त्यालाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आवाहन करण्याचं पत्रक छापलं होतं त्यावरती स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की येणाऱ्या अशोका विजयादशमीला दसऱ्याच्या दिवशी 14 ऑक्टोबर रोजी मी बौद्ध धर्मामध्ये धर्मांतर करणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना धर्मांतराची घोषणा केल्यानंतर बाबासाहेबांनी धर्मांतराची वेळ आणि तारीख निश्चित केल्यानंतर जगभरातील अनेक पत्रकारांनी प्रश्न केले होते की तुम्हाला ख्रिश्चन धर्मीयांनी आवाहन केले होते की ख्रिश्चन धर्माचा स्वीकार करा, तुम्हाला जे पाहिजे ते आम्ही देतो। तुम्हाला मुस्लिम धर्मीयांनी आवाहन केले होते की तुम्ही आमच्या धर्मामध्ये या, तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे आम्ही तुमच्या मागण्या पूर्ण करतो। तुम्हाला अनेक धर्माच्या लोकांनी विनंत्या केल्या होत्या, हिंदू धर्मीयांनी देखील तुम्हाला विनंती केलेली होती की तुम्ही धर्म सोडू नका। बौद्ध धर्मीयांनी कुठेही तुम्हाला आवाहन केल्याचे उल्लेखित नाही आणि तरी सुद्धा तुम्ही बौद्ध धर्माचा स्वीकार का करीत आहात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे त्यांना उत्तर होते की बुद्धाचा धम्म हा कार्यकारण सिद्धांतावर आधारित आहे। बुद्धाच्या धम्मामध्ये कर्मकांडाला चमत्काराला कुठेही थारा नाही आणि बुद्धाचा धम्म हा वास्तविकतेवर आधारित असल्यामुळे मला बुद्धाचा धम्म आवडतो आणि म्हणून मी बुद्धाच्या धम्मामध्ये विलीन होत आहे, धर्मांतर करीत आहे। पत्रकार त्यापुढे बाबासाहेब आंबेडकरांना प्रश्न सुद्धा विचारू शकले नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये नवयुग या वर्तमानपत्रामध्ये त्यावेळेला धर्मांतराची दखल घेत असताना त्याचे वर्णन करताना म्हटले होते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे बुद्धाची प्रज्ञा हो। बुद्धत्वामध्ये सर्वश्रेष्ठ जर काही असेल तर ती प्रज्ञा आहे। प्रज्ञेच्या साहाय्याने, प्रज्ञा या तत्वाच्या साहाय्याने भगवान बुद्धांनी या जगातल्या मानवतेला पुन्हा पुनर्स्थापित केले। प्रज्ञा हाच एकमेव आधार आहे मानवतेला प्रस्थापित करण्याचा। माणसामध्ये मानवता प्रस्थापित करण्यासाठी बुद्धाच्या तत्वज्ञानात प्रज्ञेला फार मोठे महत्व देण्यात आलेले आहे आणि ही प्रज्ञा स्वीकारून महाप्रज्ञावंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाच्या धम्माचा स्वीकार केला। याचाच अर्थ प्रज्ञा हा भगवान बुद्धाच्या धम्माचा महत्वपूर्ण सिद्धांत असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या प्रज्ञेमध्ये स्वतःला विलीन करून घेतात आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा गौरव करत असताना त्यांना प्रज्ञावंत असे म्हटले जाते। या सर्व बाबी एवढ्या कमी वेळात चर्चा करण्याजोग्या नाहीत। बाबासाहेब आंबेडकरांचं धर्मांतर हे महासमुद्रापेक्षाही अत्यंत सखोल आहे, अत्यंत विशाल आहे, अत्यंत विस्तीर्ण आहे। महासमुद्राची उपमा त्याला या बाबासाहेब आंबेडकरांच्या शब्दाचा त्यांनी मान राखला। अशिक्षित असणारे लोक बाबासाहेब आंबेडकरांच्या शब्दाला आपला जीव की प्राण मानणारे होते। आपणाला एक गोष्ट आज लक्षात घ्यायची आहे,
त्याचं वर्णन असं करण्यात आलंय की बाबासाहेब आंबेडकरांच्या आव्हानाला प्रतिसाद देणाऱ्या त्या लोकांनी चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, वर्धा या शहरातल्या एकाही कापड दुकानात पांढरा कपडा शिल्लक राहू दिलेला नव्हता. त्यांच्याजवळ काहीच नव्हतं, परंतु तरी सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांच्या शब्दाप्रती जी निष्ठा होती ती निष्ठा जोपासून चंद्रपूरच्या दीक्षाभूमीला येणाऱ्या सर्व लोकांनी अगदी 4 जिल्ह्यामधले सर्वच्या सर्व दुकानं हे मोकळे केले होते. त्यांच्यामध्ये पांढरा कपडा शिल्लक राहिलेला नव्हता. मी आपल्याला यासाठी स्मरण करून देत आहे की बौद्ध संस्कृतीमध्ये तुम्हा ग्रस्त आणि गृहिणींच्या करिता ही तुमची आचारसंहिता आहे. एखाद्या धार्मिक समारंभात जात असताना, बुद्ध विहारात जात असताना आपण संस्कृतीला अनुसरून पांढऱ्या शुभ्र वस्त्रामध्येच गेलो पाहिजे. आणि ही बांधिलकी धम्माकडे आपल्याला आकर्षित करणारी आहे. आपण त्यांचे वंशज आहोत, ज्या पूर्वजांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या शब्दाप्रती आपला प्राण वाहिला, बाबासाहेब आंबेडकरांच्या शब्दाप्रती आपलं सर्वस्व वाहिलं. सर्वस्व या शब्दावरून एक शेवटची आठवण करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धर्मांतरानंतर दिल्लीवरून काठमांडूला निघाले होते जागतिक परिषदेकरिता. त्यावेळेला विमानतळावर बाबासाहेब आंबेडकरांना निरोप देण्याकरिता काही नजदीकचे बाबासाहेब आंबेडकरांचे जवळचे निष्ठावान कार्यकर्ते होते. त्यामध्ये कर्नाटकचे बी शंकरानंद नावाचे कार्यकर्ते होते. ज्या लॉन्च मध्ये बाबासाहेब आंबेडकर विश्रांती करीत होते त्या लॉन्चच्या बाहेर हे कार्यकर्ते बसलेले असताना बी शंकरानंद बाबासाहेब आंबेडकरांच्याकडे पाहून मोठमोठ्याने ओक्साबोक्सी रडत होते. बाबासाहेबांचं बी शंकरानंद यांच्याकडे लक्ष गेलं. बाबासाहेबांनी विचारणा केली की तो का रडत आहे, त्याला बोलवा. बी शंकरानंद बाबासाहेबांच्या जवळ आले. बाबासाहेब म्हणाले की तू का रडत आहे. त्यावेळेला बी शंकरानंद रडत रडत बाबासाहेबांना म्हणाले की बाबासाहेब मी का रडत आहे हे सांगण्याची माझ्यामध्ये हिंमत नाही, मी ती हिंमत करू शकत नाही. बाबासाहेब म्हणाले तू स्पष्ट सांग तू का रडत आहे. त्यावेळेला मोठ्या विनम्रतेने बी शंकरानंद बाबासाहेब आंबेडकरांना म्हणाले होते की बाबासाहेब तुम्ही घोषणा केली भारत बौद्धमय करण्याची, तुमची शारीरिक प्रकृती ही अत्यंत खालावलेली आहे. इथे की नागपूरच्या दीक्षा मैदानावर आणि चंद्रपूरच्या दीक्षा मैदानावर बाबासाहेब आंबेडकर जात असताना त्यांचा एक हात कार्यकर्त्यांच्या हातात आणि एका हातात काठी होती. बाबासाहेबांच्या पायाला जखम होती जवळपास गेल्या 3 वर्षांपासून. मधुमेहाच्या कारणाने ती जखम देखील बरी होत नव्हती. एवढे प्रचंड कष्ट सोडून एवढी मोठी घोषणा बाबा आंबेडकरांनी केली. बी शंकरानंद म्हणाले की बाबासाहेब त्यामुळे मला रडणे येत आहे. बाबासाहेब आंबेडकर मोठ्याने म्हणाले काय झाले मला. पुन्हा एका क्षणात बाबासाहेब आंबेडकर सावधान झाले आणि नैसर्गिक सत्याचा स्वीकार करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या कार्यकर्त्यांना बी शंकरानंदांना म्हणाले की जरी समजा नैसर्गिकरित्या माझ्या या शरीरात मृत्यू झालाच तर माझ्या समाजाचे लोक आपल्या सर्वस्वाचा त्याग करतील आणि या देशामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करतील. मायबापांनो, बांधवांनो, बाबासाहेब आंबेडकरांची ही प्रतिज्ञा, ही अपेक्षा तुमच्या माझ्या प्रती होती. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या प्रती अपेक्षा बाळगावी, यापेक्षा आपल्या जगण्यात दुसरी धन्यता काय असू शकेल. एवढी मोठी धन्यता लाभलेली असताना सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती आपण अप्रामाणिक असावं, ही बाब अत्यंत लज्जास्पद आहे. याची जाणीव आपण ठेवावी. बाबासाहेबांना अपेक्षित होतं की माझ्या समाजाचे लोक सर्वस्वाचा त्याग करतील. सर्वस्वाचा अर्थ काय होतो. सर्वस्व म्हणजे मला माझ्यासाठी माझ्यामुळे, मी मला माझे माझ्यासाठी माझ्यामुळे या गोष्टी सोडून मैत्रीपूर्वक समाज म्हणून आपण एकत्र राहावे, संघटित राहून आपण या कार्यामध्ये स्वतःला झोकून द्यावे, ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्याकडून अपेक्षा होती. ती बाबासाहेबांची अपेक्षा मी किती जोपासली याचा आपल्याला प्रत्येकाला स्वतःबद्दल आणि आपल्या परिवाराबद्दल अभ्यास करायचा आहे, त्याचा आढावा घ्यायचा आहे. तर बाबासाहेबांना कृतज्ञता अर्पण करण्याचा अधिकार आपल्याला असेल. या धम्मचक्रामध्ये विलीन होत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वाला अभिवादन करत असताना, ही सामूहिक कृतज्ञता अर्पण करत असताना आज ठिकाणी वचनबद्ध होऊया की आपल्या शहरामध्ये, आपल्या परिसरामध्ये
आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या राज्यामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये, आणि देशामध्येच नव्हे तर जगामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही धम्मक्रांती निरंतरपणे प्रेरणा देत राहो. आणि त्यासाठी मी या धम्मक्रांतीत स्वतःला विलीन करीत आहे. ज्या 22 प्रतिज्ञा आपण ग्रहण केल्या, त्या 22 प्रतिज्ञांचं अनुसरण करून पुन्हा एकदा आपल्या सर्वांना या ठिकाणी डिपो संघाच्या वतीने आवाहन करतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या या प्रतिज्ञा जोपासत असताना आपण आपल्या परिवारामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, बाबासाहेब आंबेडकरांचे निर्धार, बाबासाहेब आंबेडकरांचे निर्देश रुजविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करून त्यामध्ये आपल्या कुटुंबाला, आपल्या परिवाराला यशस्वीतेकडे वाटचाल करण्याची संधी निर्माण करून द्यावी. या ठिकाणी आपण या महावंदनेमध्ये सहभागी झालो आहोत. हे तिसरं ऐतिहासिक वर्ष आहे. या महावंदनेमध्ये आपण सर्व सहभागी आहात. आयोजन यापुढे सातत्याने प्रत्येक वर्षी अशोका विजयादशमीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या धर्मक्रांतीला कृतज्ञता अर्पण करण्यासाठी महावंदनेचं सातत्यानं आयोजन केलं जाणार आहे. त्यामध्ये आपण सर्व प्रतिसाद देणार आहात, सहभागी होणार आहात. आपल्या सर्वांच्या कल्याणाची, मांगल्याची सदिच्छा बाळगतो. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांचे जय मंगल हो. सर्वांनी आपापल्या ठिकाणी हात जोडा. सब्दित्यो विभजन्तु सब भवतु सप्तमङ्गलं रक्षन्तु सप्तदेवता सप्तधम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सप्तमङ्गलं रक्षन्तु सप्तदेवता सप्तसङ्घानुभावेन सदा सुखी भवन्तु ते.